नमस्कार. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बोगस शाळांच्या चर्चेनंतर आता चक्क बोगस ज्युनियर कॉलेजचं रॅकेट उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि या प्रकरणामुळे हजारो विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नेमकं काय घडलं? कशी झाली पालकांची फसवणूक? आणि तब्बल अनेक वर्ष हे सगळं कोणाच्या नजरेआड सुरू होतं? पाहूया सविस्तर. मंडळी, पुण्यातील विमाननगर आणि हडपसर या भागात चालणाऱ्या 2 ज्युनियर्स कॉलेजबाबत गंभीर धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात असा आरोप करण्यात आला आहे की या कॉलेजनं शासनाची वैध मान्यता नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आणि विद्यार्थ्यांकडून फी देखील घेतली. या प्रकरणाचा संबंध अहिल्यानगर जिल्ह्यातील एक शिक्षण संस्थेशी जोडलं जात असल्याचं माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार इतर शाळा आणि कॉलेजेसना मिळालेले मूळ मान्यता पत्रांमध्ये फेरफार करून नवीन बनावट मान्यतापत्र तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. म्हणजेच ज्या परवानग्या प्रत्यक्षात त्या कॉलेजांना मिळाल्याच नव्हत्या, त्याच परवानग्या मिळाल्याचा भास निर्माण करण्यात आला आणि त्याच आधारे कॉलेजेस सुरू ठेवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण 1-2 महिन्याचं नाही, तब्बल 2019 पासून 2026 पर्यंत सुरू असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजे जवळपास 7 वर्ष विद्यार्थी प्रवेश घेत होते, पालक फी भरत होते आणि कॉलेज नियमितपणे सुरू असल्याचा आभास निर्माण केला जातो. यामुळे अनेक पालक आता चिंतेत आहेत. कारण जर मान्यता वैध नसलेले तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचं काय? त्यांच्या प्रमाणपत्रांचं काय? त्यांच्या पुढील शिक्षणावर त्याचा परिणाम होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकरणी संबंधित संस्थेचे काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपास सुरू असून बनावट कागदपत्रे नेमकी कोणी तयार केली, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये हालचाली वाढल्या तर काही ठिकाणी वर्ग बंद ठेवण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे तो म्हणजे हे सगळं इतकी वर्ष सुरू कसं राहिलं? कारण कोणत्याही नवीन कॉलेजला मान्यता देताना त्याची तपासणी, कागदपत्राची पडताळणी, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधा आणि शिक्षण विभागाच्या विविध स्तरांवर मंजुरी आवश्यक असते. मग एवढ्या वर्षामध्ये या कथित प्रकाराकडे कोणाचंही लक्ष कसं गेलं नाही? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील देखरेख यंत्रणेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करतात. अनेक जण कर्ज काढतात, तर अनेक जण इतर खर्च कमी करून फी भरतात. अशा परिस्थितीत जर एखादी संस्था खोटी कागदपत्रे वापरून विद्यार्थ्यांना प्रवेश देत असेल, तर तो केवळ आर्थिक गुन्हा राहत नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला खेळ ठरतो. विशेष म्हणजे ही महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित पहिली वादग्रस्त घटना नाही. यापूर्वीही बोगस शाळा, बनावट मान्यता, अवैध फी वसुली आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि नियमित तपासणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता तपासाचा केंद्रबिंदू आहे या कथित रॅकेटमागे नेमकं कोण होतं? बनावट मान्यतापत्रे कोणी तयार केली आणि कोणाची मदत मिळाली का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात विद्यार्थी आणि पालकांना न्याय कसा मिळणार? सध्या पोलीस आणि शिक्षण विभागाचा तपास सुरू आहे आणि अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे. म्हणून कोणालाही दोष किंवा निर्दोष ठरवण्यापूर्वी अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा करणं महत्त्वाचं आहे. पण या घटनेने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. शिक्षण हा सेवा क्षेत्राचा विषय असला तरी काही ठिकाणी त्याचं रूपांतर व्यवसायात झाल्याचं टीका वारंवार होत आहे. आणि जर शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांचं भविष्य आणि पालकांचा विश्वास यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही असू शकत नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचतो, किती जणांवर कारवाई होते आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कोणतं पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत तुमचं मत काय? शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी
कोणती कठोर पावलं उचलली पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.